एका गावात असद नावाचा मुलगा होता. त्याला वाटायचे की पुस्तकातले ज्ञानच सर्व काही आहे. एके दिवशी, आई, मी आज शाळेत जात नाही. मी मोबाईलवर सगळं शिकेन. बाळा, पुस्तक आणि मोबाईल माहिती देतात, पण योग्य हे ओळखायला गुरु लागतात. असद, आज गुरुपौर्णिमा आहे. आपण गुरुजींना वंदन करणार आहोत. फक्त नमस्कार केल्याने काय होते? असद, हे बघ बियाणे. हे बी जर योग्य माती, पाणी आणि काळजी मिळाली तर मोठा वृक्ष बनतो. तसंच विद्यार्थी हा एक बीज आहे आणि गुरु त्याला घडवणारा माळी असतो. गुरुजी एका हातात बी आणि एका हातात रोप दाखवतात. गुरुजी, आता मला समजलं, फक्त ज्ञान नाही, फक्त चांगले संस्कारही तुम्ही देतात. म्हणूनच गुरूंचे स्थान आई वडील इतकेच मोठे आहेत. गुरु केवळ शिकवत नाहीत तर आयुष्य घडवतात. गुरुपौर्णिमेच्या